तुम्हाला देखील माझा लुक आवडला असेल, असा लुक हवा असेल, सो गेट रेडी विथ दॅट लुक. तर मी आज माझ्या नंदेची साडी घालणार आहे. मला माझ्या साड्या कमी पडल्या, त्यामुळे मी आता त्यांच्या साड्या घालायला लागल्या. तर आज मी तुमच्यासोबत एक किस्सा शेअर करणार आहे. माझा मेकअप आर्टिस्टचा कोर्स झाला, जस्ट 2 मंथ झाले असतील. तर मला मेकअप जमत नव्हतं, तर म्हणजे आत्ता सुद्धा मी मेकअप करत होते, पण मला ॲक्च्युली आयलायनर लावायला अजून सुद्धा मला आयलायनर लावायला जमत नाही. प्रॉपर तसं जमतं, पण प्रॉपर लावायला जमत नाही. एका डोळ्याला लागतं, एका डोळ्याला लागतच नाही. तर मी तेच किती वेळ लावत होते. तर मिस्टर म्हणतात, ते तुझा नक्की कोर्स झालाय ना, तू नेमकं केलं काय तिथे जाऊन? पहिले तर मला मेकअपचं काहीच नॉलेज नव्हतं. मेकअपच्या कोर्समुळं भरपूर नॉलेज भेटलं, पण प्रॉपर नॉलेजसाठी प्रॅक्टिस लागते. आणि आज मी लावत होते, कारण मी कधीच मेकअप करत नाही, नॉर्मलीच असते. नॉर्मली फाउंडेशन वगैरे लावते. लायनर तर कधीच मला जमतच नाही, तेव्हा मी लावायचा प्रश्नच नाही. जमायला जमतं, पण प्रॉपर जो वे असतो ना, प्रॉपर फिनिशिंग मस्त लागलं पाहिजे, ते मला जमत नाही. ॲक्च्युली लायनरमध्ये माझा हा मेन प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मी आज लावत होते. डोळ्यांचे लायनर्स तुम्ही चेक करा, दोन्ही डिफरंट असणार आहे, कारण की मला सेम कधी लावलंच नाही मी. पण तुम्ही एक गोष्ट नोटीस केली, माझी स्किन प्रेप एकदम छान झालेली आहे आणि मेकअप पण एकदम फ्लॉलेस झाला. तुम्ही पाहू शकता. तुमचा जर मेकअप ड्राय, पॅची आणि केकी होत असेल, तर तुम्ही हायड्रेटिंग स्प्रे यूज करू शकता, जो की मी फर्स्टली यूज केला. आणि मेन गोष्ट मेकअपमध्ये स्किन प्रेप चांगल्या प्रकारे करणे, जेणेकरून तुमचा जो मेकअप आहे एकदम फ्लॉलेस ग्लोई होणार आहे. सो फायनली मी रेडी झाले. तर कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही लायनर चेक करणार आहात, तर दोन्ही डोळ्यांचं लायनर बघा, सेम दिसतंय का तुम्हाला? थँक्यू.